छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांना विनम्र करतो व आपल्या सगळ्यांचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले व राजधानी सातारा असो किंवा महाराष्ट्राचं नाव साता समुद्रापार ज्यांनी नेलं असे सगळ्या आपल्या युगांच्या आयडल माननीय सन्माननीय सुशीलदादा मोजर यांनाही करतो व जमलेला रक्षक प्रतिष्ठानचे सगळे मावळे कार्यकर्ते ज्यांनी भावासारखं प्रेम केलं असे सगळे आपण यांचंही स्वागत करतो। आज रक्षक प्रतिष्ठानचा संवाद मेळावा घेतलेला आहे। शाखा अध्यक्ष पार्थिकारी असतील या सगळ्यांचा। रक्षक प्रतिष्ठानची स्थापना ही गोरगरिबांच्या सेवेसाठी व ज्याला कुणाला आधार नाही अशा लोकांसाठी, जिथे अन्याय होतोय तिथं रक्षक प्रतिष्ठानचा मावळा उभा राहिला पाहिजे या उद्देशानं आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन दादांनी या प्रतिष्ठानाची सुरुवात केली। बघता बघता आज एक सुरुवात अशी चिंगारी म्हणतो आणि जिथे एक छोटस झाड लावलं, रोपटं लावलं आपण, त्याचा वृक्ष व्हायला लागलाय असा आपला सातारा जिल्हा आहे। आणि हा देश मित्रांनो असा सहजासहजी स्वातंत्र्य झाला नाही। मोर्चे निघाले, कित्येकांना गोळ्या घातल्या, बलिदान 9 बलिदान झाले, 10-11 बलिदान झाली। या स्वातंत्र्य लढ्यासाठी कित्येकांना तुरुंगवास भोगायला लागला। आपला बैलाचा तो गुराळ होता का जुनं, तसल्या गुराळाला तेलाच्या गुराळाला माणसांना ही करत होती, बांधत होती आणि फिरून 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 तेल काढत होती। इतका त्रास भोगला या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या सातारा जिल्ह्याच्या मातीनं, आणि म्हणून हा सातारा भारत देश आपला स्वतंत्र झाला। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। स्वातंत्र्य झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपण या देशाची पहिली प्रजासत्ताक दिन साजरा केला। जिल्हाध्यक्ष असू द्या, उपजिल्हाध्यक्ष असू द्या, त्यांनी खूप सर्वांना निरोप देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं, त्यांचेही मी स्वागत करतो, त्याचे आभार मानतो। माझे दैवत श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, त्यांना दैवत का बोलतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असेल। तुम्ही कोणी देव पाहिलाय का? मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाहीये। पाहिलाय कोणी देव? पण मानवी रूपीत मी देव पाहिलाय, ते माझ्या दैवतांच्या रूपात पाहिलाय, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव। आणि समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात, पण जे माझे महाराज साहेब करतात, जे माझे दैवत करतात, ते कोणी करत नाही, लक्षात ठेवा। सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक, मग ते कोणत्या तालुक्यातून आहे, कोणत्या जिल्ह्यातून आले, ते महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विसरले इतक्या वर्षामध्ये। आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी फोन करणं, वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाऱ्याला दम देणं, हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले। आणि मॅक्झिमम म्हणजे 99% महाराज साहेबांनी जे फोन केले, जे लोकांनी सांगितले, ते कामं झालेले आहेत। लक्षात घ्या।
आता काही लोकांना वाटतंय सुशील मोजर रक्षक प्रतिष्ठान चालू केले. हे रक्षक प्रतिष्ठान मी 7 वर्षापूर्वी चालू केलेले. आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी. शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे. मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही, इच्छा नाही आणि भविष्यातही नाही. आणि मी कधीच कोणत्या राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही, मला जायचंही नाही. जे मी करतोय, जे माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतोय. लक्षात ठेवा, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा, कारण माझे महाराज गावोगावी जाऊ शकत नाही, ते खासदार आहेत, त्यांना हौस जावं लागतं. आता आज इथे दिल्लीमध्येच आहेत आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही. तर त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय. मित्रांनो, तर काय बोलतात लोक की त्याला उभं राहायचंय मला इलेक्शनला. मला कधी उभं राहायचं नाही, मला राजकारण आवडत नाही, मी कुठेही उभं राहणार नाही. लक्षात ठेवा, हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे. आताही तुमच्या माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय, माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या शहरी भागातला, माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा, तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. तिथे कोणतीही अडचण निर्माण झाली तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्यांना माहिती काय अडचण निर्माण तिथे होतात. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आपण. परदेशामध्ये काही लोक व्यवसाय निमित्त आहेत, नोकरी संदर्भात आहेत. मी 6 वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो. माझा रिअल एस्टेटचा व्यवसाय 20-21 देशामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे 20-21 देशामध्ये माझं जाणं कायम होतं. तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक, माझा मराठी माणूस, माझ्या ग्रामीण भागातला माणूस, माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला, माझ्या परीने होईल तेवढ्यासाठी मी काम करतो. अनेक लोकांचे परदेशामध्ये पगार अडकलेले असतात, काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात. त्या ठिकाणी दुबई पोलीस कळवणूक असू दे, दुबई काय शेख असू दे, माझे अत्यंत मित्राचे संबंध आहेत, माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार. मित्रांनो, मध्ये आमच्या डॉक्टरने सांगितलं आणि म्हणजे दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मी घेतो. प्रथा म्हणून एक संस्था तिथली आहे, ते सागर पाटील म्हणून आहेत ते आणि मी, असा सर्व खर्च कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथं म्हणजे मी खर्चाने तिथे करतो. आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे, छत्रपती संभाजी महाराज जयंती असू देत, मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपल्या मराठी माणसांबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, केरळचे लोक हेही त्याच्यामध्ये सामील होतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते, आपल्या जिल्ह्यापुरते नाहीत हो, सगळ्या जगामध्ये त्याचं नाव गेलेलं आहे. माझं नशीब समजतो मी की त्यांची जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले, मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती. हे माझं नशीब समजतो. मित्रांनो, रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावागावी आपण शाखा चालू करतो. काही ठिकाणी 30-40 लोक असतात, काही ठिकाणी 200-250 लोक असतात, काही ठिकाणी 500 लोक असतात. लोक गावामध्ये 4 लोक असतील ना एका गावात, छोट्याशा वाडीत, त्या ठिकाणी पण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करणार मी. लक्षात ठेवा, 4 लोकांची 400 लोक करायची दबक माझ्यामध्ये. लक्षात ठेवा, 4 लोक असू द्या, 4 लोकांची 400 लोक कशी करायची मला माहिती. आपलं सामाजिक काम करायचं. लक्षात घ्या, मध्ये आमचे आता मध्ये अधिक जाधव आमचे मित्र बोलले, अधिक पाटील, की राजकीय काही आमदार खासदार असं काय, असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून, की तुम्ही उभं राहू नका म्हणून. तुम्ही उभं राहा, मी माझ्यासाठी वचन घेतले मला उभं राहायचं नाही म्हणून. पण तुम्हाला कोणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम. तुम्ही कुठेही कोणत्याही पक्षातून उभं राहा. एक सुशील मोजर म्हणून, एक रक्षक प्रतिष्ठान म्हणून मी तुमच्या बरोबर कायम सदैव साथ आहे. मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी आहे फक्त माझे देव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे मला
वागावं लागतं, पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाणी येतात. ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते आदेश येतात. आता मी माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून, माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय. सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी, माझे बावळे, माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे, बंदी असू दे, विक्री चालू आहे, सप्लाय चालू आहे, साठा चालू आहे, हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती. हात जोडून जे गुटखा व्यवसाय करतात त्यांना मी हात जोडून विनंती करतो, उद्यापासून गुटखा विक्री बंद करा. थोडे दिवस देईल, मी हात जोडून सांगतोय, पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका. मी ही अजून नम्र विनंती करतोय. काय झालं हे नसता मी मला काय मी व्यसन करता निर्व्यसनी माणूस आहे. गुटख्यासाठी का गेला आज आपल्या पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या जंगलामध्ये चाललं ते ड्रग्सचा साठा सापडला, सगळ्या एबडीचा साठा सापडला. किती दुर्दैव आहे हो. आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय, छत्रपतीचे वंशज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं, एबडीचा ड्रग्सचा साठा सापडतो. हे दुर्दैवी बाब आहे, लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी. आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे, ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे. आणि खूप दुर्दैवाची बाब आहे, जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं, सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमडीचा साठा. लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात, क्रांतिकारीचा जिल्हा आहे आपला. काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले, भारतातले, सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं. मध्ये ते सासवडीचा गुन्हा झाला, सासवड्यामध्ये एका छोट्याशा लहान लेकरावर अत्याचार झाला. त्यावेळेस सातारा जिल्ह्याचं नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं, असं कसं घडलं म्हणून. त्यावेळेला रक्षक परिषदांचे बावळे माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो, तेव्हा त्यांना मी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन केलं. सांत्वन करण्यापेक्षा मदतीचा हात त्यांना दिला मी. तिथले जे गावातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पर्यंत त्यांनाही मी बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये, याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये. जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा, मी वकील देतो. तिथून मी ऍडव्होकेट एका मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन दिला, मला कॉन्सिलरला, की त्यांना तेही सांगितलं मी की गावाल्यांनो तुम्ही तुमचा वकील सुचवा, त्याचे पैसे मी देतो. वकील फक्त का सुचवायचं माझं कारण तुम्हाला मी आज सांगतो. एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर फिट बनले तर त्याला फासावर लटकू शकतो दरात. आपण चार्जशीट लूज झाले, त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मठेपेपर्यंत जाईल, त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही. माझ्या याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं म्हणून.